प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यानंतर विरोधकांनी संताप व्यक्त केलाय। महाराष्ट्राला गुंडराष्ट्र केल्याची टीका राऊतांनी केली आहे। भाजपने पोसलेल्या डाव्यांकडून हा हल्ल्याचा आरोपही त्यांनी केलाय। तर हल्लेखोराचे बोलवते धनी वेगळेच असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय। भाजपचा संबंध आहे, ते जे आरोपी आहेत सगळे ते भाजप नेत्यांच्या आसपास त्यांचे व्हिडिओ आणि फोटो आलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये तुम्ही डाव्या विचारसरणीवरती दोष देताय ना, की डावी विचारसरणी अमुक तमुक। मग काल प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ला जो झाला, ज्या पद्धतीने हल्ला झाला, हे भारतीय जनता पक्षानं पोसलेले डावे होते। आता जनसुरक्षा कायदा तुम्ही लावणार आहात का या लोकांवर? बाहेर फिरायला कार्यकर्त्यांना भीती वाटते राजकीय। या भाजपच्या गुंड टोळ्या कधी कोणावरती हल्ला करतील याचा भरोसा नाही। या महाराष्ट्राचं गुंडाराष्ट्र करून टाकलंय फडणवीसांच्या राज्यामध्ये। नाही, खरं तर या हल्ल्याचा आम्ही निषेधच केलेला आहे आणि मी ट्विट करून सुद्धा या हल्ल्याचा तीव्र स्वरूपामध्ये निषेध केलेला आहे। मनोहर भिडेचं नाव संभाजी ठेवलेलं आहे महाराजांचं, तिथे आधी काय हिंमत झाली नाही, त्यांना का गुरु मानतो? हा जो हल्ला झाला हा पूर्वनियोजित आणि पुरोगामी विचारावर झालेला हा हल्ला आहे असं मी मानतो। यामागे बोलवते धनी वेगळे आहेत, हे सगळं प्लॅनिंग करणारे वेगळे आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।